दादा नमस्कार. नमस्कार. आज तारीख आहे 13 ऑगस्ट 2021. आज या ठिकाणी दादांना हे मेट्रेस बायोटेरियमचं मेट्रेस देऊन 1.5 महिना झाला जवळजवळ, आहे का नाही दादा? हे वापरायच्या अगोदर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होता? म्हणजे चालायलाच कसलं येत नव्हतं. चालायला येत नव्हतं, असं उभं राहता बी येत नव्हतं, पाय उचलत नव्हता, आणखीन काय हात उचलत नव्हता, खिशात हात घालता येत नव्हता. हात घालायचं. आता हात ते खाली ठेवा बरं मेट्रेसचं ते, आणि हात वरून दाखवा बरं. हे बघा, हे हात वर करता येत नव्हता, हात वर करून दाखवतात. हे असं होतच नव्हतं. चालता पण येत नव्हतं असं. कसं त्या पद्धतीनं हे बी व्हायला लागले. आज तुम्ही थोडंसं चालून दाखवा बरं इथलं इथं. ओके. हे पाय जे आहे ना माझा असं घासत चालायला लागले. घासत चालत होता, आहे की नाही? असं. आपण देण्याच्या अगोदर वय झिजलेला आहे पाय माझा. पायाची सुद्धा झीज झाली. वापरलं तेव्हा व्यवस्थित झालं. वजनात काय फरक वाटतो दादा? कमी झालं वजन. वजन सुद्धा कमी झालं ना? बरं. हा 105 किलो होतं वजन. 105 किलो वजन होतं, 94 किलो आहे. आता 94 किलो झालं. आणि तुम्हाला बीपी पण होता ना? बीपी होता, शुगर नव्हती. BP शुगर नव्हती. बीपी किती होता? 210 होता. 210 बीपी होता. आता चेक करायचा म्हणजे गोळी हे बंद केली. गोळी वगैरे बंद केली. वाघमोडे पाहुणे तुम्हाला हे सांगतात ते दादा, त्याचा विश्वास आहे का, वाटतोय का? 100% खरं आहे ना? आता बघायसाठी आलोय मी. आज तुम्ही कुठून बघायला आला? मी आता सांगोल तालुक्यात महूद गाव आहे. महूद गाव आहे तुमचं. आणि हे सर बघा, सर तुमचं नाव काय? बांगर सर. हे जामखेडवरून दादा तुम्हाला पाहण्यासाठी आलेत की बायोटेरियमचा खरोखर रिप्लाय आहे का, हे काय काय करतंय हे पाहण्यासाठी आलेत. म्हणजे मी सांगितलं बाबा की आमचे दादा आहेत तेच एक नंबर पॅरालिसिसमधून मुक्त झाले. मग शेजारचा माणूस फसवेल का? नाही, शक्यच होणार नाही. बरं, हे वापरून तुम्ही समाधानी आहे ना? समाधान आहे. एक नंबर. त्याच्या पडलं की झोपच लागते त्या माणसाला. बरं, हे ते मॅग्नेट असल्यामुळे ते रक्तस्राव चालूच जातो ना, असं होतंय. तुम्ही समाधानी आहे ना आता? समाधान. ओके.